15 ऑगस्ट 2026 रोजीचा दिवस होता. संपूर्ण देश स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत होता. मात्र सोलापूर आणि तुळजापूरच्या सीमेवर असलेल्या माळुंबरा परिसरात नेहमीसारखंच वर्दळ होती. पण संध्याकाळच्या सुमारास तामलवाडी पोलीस ठाण्याच्या दारात एक गाडी येऊन थांबते. त्या गाडीतून एक 42 वर्षाचा प्रौढ व्यक्ती आणि त्याचा तरुण मुलगा खाली उतरतात. ते दोघे एकटे उतरले नव्हते, तर त्यांच्यासोबत होता एक 27 वर्षाचा तरुण. त्याचं नाव होतं अरविंद बाळू मस्के. अरविंद याची अवस्था पाहून पोलिसही हादरले, कारण कपडे रक्ताने माखलेले होते, अंगावर ठिकठिकाणी बेदम मारण्याच्या जखमा आणि असह्य वेदनेने तो विवळत होता. त्याला मारहाण करणाऱ्यांनीच त्याला पोलिसाच्या हवाली केलं होतं. आणि त्याच वेळी त्यांनी सांगितलं की साहेब याने आमच्या घराची शांतता भंग केली, याला धडा शिकवलाय, मात्र तुम्ही अजून तुमच्या पद्धतीने धडा शिकवा, असं मारहाण त्या व्यक्तीनं पोलिसांसमोर ताटमानेने सांगितलं. पण अरविंद याची प्रकृती इतकी खालावली होती की पोलिसांना आधी त्याला तपासापेक्षा त्याला वाचवणं गरजेचं होतं. त्याला तात्काळ सोलापूरच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. तब्बल 7 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 22 ऑगस्टच्या रात्री अरविंदने अखेरचा श्वास घेतला. मित्रांनो, या साधारण एक ट्रॅक्टर चालक असलेला 27 वर्षाचा तरुण एका विवाहित महिलेच्या प्रेमात पडतो. तो कसा त्यामध्ये अडकला जातो आणि त्याचा अंत इतका भयानक कसा झाला तेच आपण जाणून घेणार आहोत. कथेची सुरुवात होते काही महिन्यापूर्वी. सोलापूर जिल्ह्यातील तरडगाव येथे 27 वर्षाचा अरविंद बाळू मस्के हा एक साधा कष्टाळू तरुण. गावाकडे ट्रॅक्टर चालवून तो आपल्या कुटुंबाचा सांभाळ करायचा. दिवसभराच्या कष्टानंतर संध्याकाळी मोबाईल स्क्रीनवर स्क्रोल करणे हा त्याचा एकमेव छंद होता. एक दिवस त्याच्या इंस्टाग्रामवर एका 42 वर्षीय महिलेनं फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि ती फ्रेंड रिक्वेस्ट आल्यानंतर ती महिला तुळजापूर तालुक्यातील माळुंबरा येथे वास्तव्यास असल्याचं त्याच्या लक्षात येतं. लग्नाला जवळपास त्या महिलेचे 15-20 वर्षे झालेली असतात. घरात नवरा असतो, मोठा मुलगा असतो आणि ती महिला. पण सोशल मीडियाच्या आभासी दुनियेत तिला एका नवीन ओळखीची ओढ होती. प्रत्येक वेळेस ती नवीन मित्र करण्याची तिच्या मनामध्ये छंद होता. ज्या पद्धतीने ती मोबाईल चालवत होती त्याच पद्धतीने तिचे मित्र बदलण्याची तिला देखील सवय झालेली होती. सुरुवातीला केवळ हाय हॅलो आणि लाईक्सवरून सुरू झालेला हा संवाद हळूहळू थेट मेसेज आणि कॉलपर्यंत पोहोचला. अरविंदला त्या महिलेच्या बोलण्यात एक वेगळाच लळा वाटू लागला, प्रेम वाटू लागलं, माया वाटू लागली. तर त्या महिलेला देखील अरविंदच्या साधेपणास आनंद वाटू लागला. तिला देखील त्याच्यासोबत गप्पा मारण्यामध्ये समाधान वाटू लागलं. 3 महिने झालं सलग 90 दिवस असो वा रात्र दोघांचे फोनवर तास न तास बोलणं सुरू झालं होतं. 27 वर्षाचा अरविंद आणि 42 वर्षांची ती महिला, वयातील तब्बल 15 वर्षाचं अंतर. सोशल मीडियाच्या या त्या आभासी बडयामागे हे पुसलं गेलं होतं. दोघांनाही कशा वयाची किंमत वाटत नव्हती, कोणाचं किती वय हे दोघं विसरून गेले होते. ते दोघं फक्त दोघांच्या एकमेकासाठी बोलण्यामध्ये दंग झालेले होते. एक दिवशी ती महिला कोणालाही न सांगता थेट सोलापूरच्या तरडगावमध्ये अरविंदच्या घरी येऊन धडकली. अरविंद आणि घरातील काही लोक अचानक परक्या प्रौढ महिलेला पाहून अचंबित झाले. पण तिनं सांगितलं की ती अरविंदची मैत्रीण आहे, अरविंदबरोबर तिची ओळख आहे. 2 दिवस झालं ती अरविंदच्या घरात मुक्कामी राहिली. या 2 दिवसात तिने अरविंदकडे एकच हट्ट धरला की तू आता माझ्याशी लग्न कर. म्हणजे केवळ 3 महिन्यामध्ये या दोघांची एवढी गट्टी, एवढं प्रेम झालं होतं की ते थेट आता त्या महिलेनं अरविंदकडं लग्न करण्याचा हट्ट धरायला सुरू केला. अरविंदच्या आईला या नात्याचा सुगावा लागला होता. त्यांनी मुलाला समजावण्याचाही प्रयत्न केला. बाळा, ती सासरची बाई आहे, तिचे वय बघ, तिचा परिवार आहे, या भानगडीत तू पडू नकोस, ज्या पद्धती आई अरविंदला सांगत होती. मात्र अरविंद यांनी हे काही लक्षात घेतलं नाही. 2 दिवसानंतर ती महिला परत गेली. पण हे वादळ इथेच थांबलं नाही. काही दिवसानंतर ती महिला पुन्हा तरडगावला आली आणि यावेळी ती सासरी परत जाण्यास तयारच नव्हती. दरम्यान माळुंबरा येथे तिचा पती आणि मुलगा तिची वाट पाहत होते. जेव्हा पतीला सुगावा लागला की ती तरडगावमध्ये अरविंद याच्याकडे आहे, तेव्हा पती स्वतः तिला न्यायला तरडगावला पोहोचला. तिथे एक भयंकर नाट्य घडलं. जेव्हा पतीने तिला घरी चालण्यास सांगितलं तेव्हा त्या महिलेनं सर्वांसमोर सांगितलं की मी तुझ्यासोबत येणार नाही. जर मला जबरदस्तीने नेण्याचा प्रयत्न केला तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करेन. पती हताश होऊन अपमानाचा घोट पिऊन निघून गेला. पण त्याच्या मनात सोडाची आणि अपमानाची आग धुमसत होती. काही दिवसानंतर ती महिला पुन्हा अनपेक्षितपणे आपल्या पतीच्या घरी म्हणजे माळुंबरा येथे निघून गेले. अरविंदला वाटलं की हे सर्व काही शांत झालंय, पण वास्तव भयंकर होतं. 13 ऑगस्टला अरविंद घरात असताना त्याच्या मोबाईलची रिंग वाजली. तो फोन त्याच महिलेचा होता. तिने अरविंदला सांगितलं की मला तुला भेटायचंय, तू 15 ऑगस्टला माझ्या घरी ये, आपण गप्पा गोष्टी करू.
अरविंदने ही गोष्ट आपल्या आईला सांगितली. त्या मनात मात्र ही धोक्याची घंटा वाजली होती. बाळा जाऊ नकोस, ते लोक तुला सोडणार नाहीत अशी विनवणी आई करत होती. पण प्रेमात आंधळा झालेला अरविंद आईचं ऐकण्याच्या स्थितीतच नव्हता. 15 ऑगस्टच्या सकाळी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी अरविंद घरातून बाहेर पडला. त्याला वाटलं होतं की आपल्या प्रेयसीला भेटणार आहे, मात्र त्याला एवढी कल्पना नव्हती की तो स्वतःच्या मृत्यूच्या सापळ्यात पाऊल ठेवत आहे. अरविंद ठरलेल्या ठिकाणी पोहोचला, पण तिथे ती महिला एकटी नव्हती. तिचा पती त्या ठिकाणी होता, तरुण तिचा मुलगा त्या ठिकाणी होता आणि त्यांचे काही इतर जे काही साथीदार होते ते आधीच त्या ठिकाणी दबा धरून बसलेले होते. अरविंद त्या ठिकाणी पोहोचताच त्या टोळक्याने त्याला घेरलं. तू आमचं घर उद्ध्वस्त करायची हिंमत कशी काय केली, असा संताप व्यक्त करत पती आणि त्याच्या मुलाने अरविंदवर हल्ला चढवला. काठ्या आणि मिळेल त्या हत्याराने त्याला बेदम मारहाण करण्यात आली. अरविंद जीवांच्या आकांताने ओरडत होता, माफी मागत होता, पण त्या संतप्त टोळक्यावर फक्त सुडाच घ्यायचं डोक्यात होतं. मारहाणीत गंभीर जखमी झाल्यानंतर अरविंदला त्याच अवस्थेत गाडीत टाकलं आणि तामलवाडी पोलीस ठाण्यात आणलं. सोलापूरच्या सरकारी रुग्णालयात डॉक्टरने अरविंदला वाचवण्याचे अथक प्रयत्न केले, पण अंतर्गत दुखापती आणि डोक्याला झालेल्या गंभीर मारामुळे 22 ऑगस्टला त्याची प्राणज्योत मालवली. अरविंदच्या मृत्यूची बातमी पसरतात तरडगाव आणि माळुंबरा परिसरात एकच खळबळ उडाली. अरविंदच्या आईने अत्यंत दुःखांतकरणाने तामलवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की पोलीस उपाधीक्षक मनोहर पाटील यांनी तपासाची चक्रीच वेगाने फिरवली. पोलिसांनी तात्काळ खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी महिलेचा पती, तिचा मुलगा यांना अटक केली. न्यायालयाने दोन्ही आरोपींना 27 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र मित्रांनो लक्षात घ्या, इंस्टाग्रामवर एका लाईक आणि मेसेजपासून सुरू झालेली ही कहाणी एका 27 वर्षाच्या तरुणाचा जीव गेल्यानंतर संपली. सोशल मीडियाच्या आभासी जगात क्षणिक आकर्षणासाठी स्वतःचं कुटुंब, समाज आणि आयुष्य पणाला लावणं किती धोकादायक ठरू शकतं हेच ही घटना दाखवून देते. एका बाजूला एका आईने आपला 25 ते 27 वर्षाचा मुलगा गमावला, तर दुसऱ्या बाजूला संशयाच्या आणि सोडाच्या आगीत एका कुटुंबाचा संसार कायदेशीरपणे कोठडीत पोहोचला. सोशल मीडिया वापरताना सावध राहा, नात्याची मर्यादा ओळखा आणि तुमच्या तब्येतीची देखील काळजी घ्या. सुरक्षित राहा. पुन्हा भेटूया नवीन घटनेसह. तोपर्यंत धन्यवाद.